नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. आई, मी लग्नात हुंडा घेणार नाही. आई, बाळा, तुला कोणी मुलगी दिली तर तेच खूप आहे. बाकी हुंडा वगैरे खूप लांबची गोष्ट आहे. पोरींनो, रात्री जर का उचकी लागली की समजून जावं, तुमचा जुना आशिक कोणत्या तरी बिअर बारवर तुमच्या प्रेमाची वरात काढतोय. तर मंडळी, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हर सफल आदमी के पीछे एक औरत होती है. एक से ज़्यादा औरत हुई तो उस सफल आदमी की कहानी सावधान इंडिया में दिखाई जाती है. कह दो समुंदर से, मुझे ज़रूरत नहीं उन लहरों की, बस एक बीवी ही काफ़ी है जिंदगी में तूफान लाने के लिए. पत्नी को उदास देखकर पति, डार्लिंग तुम इतनी उदास क्यों लग रही हो? गुमसुम बैठी हो, क्या सोच रही हो? पत्नी, नहीं, ऐसी कोई बात नहीं है. बस कुछ दिनों से मुझे ये चिंता सता रही है कि आखिर क्या कसर रह गई मेरी कोशिशों में, जो शादी के इतने सालों बाद भी तुम कभी कभार मुस्कुरा लेते हो. लायसेन्स, हेल्मेट, PUC, गाडीची कागदपत्र आणि हो, मास्क मात्र व्यवस्थित पाहिजे. बाकी रस्ता नांगरलेल्या शेतासारखा का असेल. पिंकी, बाबू, माझा रिचार्ज संपलाय, तू करतोस का? बंड्या, हे बघ, लग्नाच्या आधी तसले काही नाही हा. एक गरीब माणूस रोज एका कागदावर, हे देवा मला 50,000 रुपये पाठवून दे, असे लिहून ती चिठ्ठी एका फुग्यामध्ये घालून तो फुगा हवेत सोडत असतो. तो फुगा एका ग्रामपंचायतीच्या वरून उडत असे आणि तेथील सरपंच रोज तो फुगा पकडून ती चिठ्ठी वाचत असत आणि त्या माणसाच्या साधेपणाला हसत असत. एक दिवस सरपंचाने त्या गरीब माणसाची मदत करण्याचा विचार केला. सरपंच व त्यांच्या पॅनलने मिळून 25,000 रुपये जमा केले आणि त्या माणसाच्या घरी जाऊन देऊन आले. दुसऱ्या दिवशी सरपंचांना परत फुगा दिसला. फुगा पकडून चिठ्ठी वाचली तर सगळे अवाक झाले. त्यामध्ये लिहिले होते, हे देवा, तुमच्याकडून पाठवलेले पैसे तर मिळाले, पण सरपंचासोबत पाठवायला नको होते. त्यांनी मध्येच 25,000 रुपये खाल्ले. चिंगी, मला हॉट मुलं खूप आवडतात. मन्या, एकदा माझ्यामुळे घरात आग लागली होती. मुलींचं सर्वात जास्त खोटं बोललं जाणारं वाक्य म्हणजे, मी बाकी मुलींसारखी नाही हा. आणि मुलांचं वाक्य, सगळी मुलं सारखीच नसतात. शिक्षक, तुझे आणि तुझ्या वडिलांचे नाव सांग बघू. विद्यार्थी, माझे नाव सूर्यप्रकाश आणि माझ्या वडिलांचे नाव चंद्रप्रकाश आहे. शिक्षक, शाब्बास, आता हेच मला इंग्रजीत सांग. विद्यार्थी, माय नेम इज सनलाईट अँड फादर्स नेम इज मूनलाईट. पत्नी ही अर्धांगिनी असते, तिला अर्धीच माहिती द्या, सुखी राहा. सुनो बे, दाढ़ी रखने से सिर्फ उसमें साबुन का झाग ही फंसता है, लड़की नहीं. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद, हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा, जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल.
आणि हो, सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. तर भेटूया पुढच्या एका अशाच भन्नाट एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हसत राहा, मजेत राहा.